तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. कालचा व्लॉग तुम्ही नक्की बघितला असेल, ज्यामध्ये आपण बघितलं होतं की साखरपुड्याची जी तयारी आहे ती कशी झाली होती आमच्या घरी. तर आता तयारी वगैरे तर झाली, आता पाहुणे येण्याची वेळ झालेली आहे, कारण आपण साखरपुड्याच्या दिवसापर्यंत येऊन पोचलो होतो व्लॉगमध्ये. तर आता इथे सकाळी सकाळी छान असा नाश्ता लागला होता. आलू बोंडे रस्सा होता छान, आणि बरंच लोक यायची बाकी होती, पण तरी देखील 9 वाजल्यामुळे नाश्ता लावून दिला होता. तर जी लोक मंडळी आलेली होती घरचीच, त्यांनी लगेच आम्ही स्टार्ट करून घेतला. सुरुवातीला आम्हीच घेतला, ईशानाने मी. तर सर्व इथे नाश्ता करून घेतला. म्हटलं मग पाहुणे आल्यावर आपल्याला वेळ मिळणार नाही, त्याच्यामुळे सगळे घरचे जेवढे होते त्यांनी सर्वप्रथम नाश्ता करून घेतला आणि नंतर मग पाहुण्यांना येण्याला सुरुवात झाली. तर म्हटलं चला वरचा स्टेज जो आहे कसा झालेला आहे एकदा बघून घेऊ. इथे छान आजी आपली येऊन बसलेली होती, तर वरचा स्टेज तुम्हाला दाखवतो कसा झालेला आहे. तर डेकोरेशन वगैरे पूर्ण गाण्यावर टच केलं इकडे सोन्या मेला. तर गाईज डान्स, लेट्स डान्स. किती पानसडपणा. ती स्टेप करा, ती स्टेप अशी आहे. ते मग काल दाखवले. हे बघ अशी सांगतो मी पक्का. अरे सब सट भिडा रे सुद्या सट भिडा रे. सांगा ना मग परत चढायला. पप्पा म्हणे गरम गरम पाहिजे. सगळे पाहुणे मंडळी नाश्ता करते. हाय फ्रेंड्स, ये देख लो बाल फैला रहे फैला रहे नहीं फैला रहे. तुम्ही या आता, सोडणार तर नाही पार्टी. तर सर्व पाहुणे मंडळी येण्यास सुरुवात झाली होती, कारण अमरावतीला पोहोचलेली होती. तर आम्ही सर्वजण स्वागतासाठी बाहेर येऊन उभे झालो आहे. इथे काका वगैरे दादा सगळेजण आलेले आहेत, आणि आता आम्ही स्वागतसुद्धा यांचं कसं करणार आहे तुम्हाला दाखवतोच. हां हां, नमस्कार नमस्कार. या घे फोटो. तर सर्व पाहुणे मंडळी तर आली, आणि ईश्वरी देखील रेडी झाली होती. तर इथे तिचा शूट चालला होता सोलो, आणि आता आपल्या एंगेजमेंटचा जो प्रोग्राम आहे त्याला सुरुवात होणार आहे. समोर आपल्या आलूबोट्यात मस्त जलेबी आहे, खूप टेस्टी आहे. दही मी इथे व्हिडिओ चालू आहे नीचं. आम्ही काय आणलं पाहुण्यांसाठी पाठव.
ईश्वरी जवळून ग्रीन साडी पाहिजे आम्हाला. मला देऊन दे. हा माझा एंगेजमेंट म्हटली तर गिफ्ट्स वगैरे तर आले आणि ईश्वरीला देण्यासाठी इथे बरेच त्यांनी छान असे गिफ्ट पॅक करून आणलेली होती. तर इथे रिंग पॅलेट देखील ठेवलेलं होतं आणि खूप सुंदर सुंदर यांनी सजावून आणलेलं होतं सगळं. आपण बघूया नंतर. तर सुरुवातीला आता नवऱ्या मुलाचे जे पाय असतात ते धुतले जातात आणि इथे ते जे म्हणतो आपण होबासचा प्रोग्राम तो केला जातो. तर त्याच्यासाठी ईश्वरीचा भाऊ म्हणजे ईशान इथे बसलेला आहे आणि आता पहिले छान पूजा वगैरे सुरू झालेली आहे. तर बघूया पुढे आणखी काय काय होतं आहे. तर पूर्ण व्लॉग बघा कारण खूप मजा येणार आहे पूर्ण व्लॉगमध्ये. व्लॉग मोठा आहे पण एंडिंगला तर खूप मजा आहे शिदोरीची. आणि इथे आणखी गाणे वगैरे म्हटले होते पाहुण्यांनी सगळ्यांनी. तर माझं पण गाणं आहे, जिजाजींनी पण गाणं म्हटलेलं आहे, ते देखील तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार आहे. तर चला मग प्रोग्रामला स्टार्ट करूया कारण सगळे पाहुणे मंडळी येऊन इथे बसलेली होती. तर गौरवराव देखील तिथे बसलेले आहेत, तुम्हाला दिसत आहेत. आता ते स्टेजवर येतील आणि इथे जो प्रोग्राम आहे एंगेजमेंटचा त्याला सुरुवात होते. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे, न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता. सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ.
करायचं आहे सिंगल आता मला नाही राहायचं असं जोडीदार त्याच्या सोबत राहायचं हसू काम धंदा भारी आणि चार चाकी गाडी भारी बोलू दे त्याला दुनिया सारी नावात त्याच्या दमलंही गाणं त्याच्याच नावाची दुनियादारी डोळ्याला फिरू दे गोगल नवरा रुबाबदार पाहिजे थोडासा साधा भोळा पाहिजे हसरा चेहरा त्याचा पाहिजे डोळ्याला फिरू दे गोगल नवरा रुबाबदार पाहिजे एक चांगले नवाला आईलाय गो चांगलं त्याच्या मागं पागल जायल्यान गो एक चांगले नवाला आईलाय गो थोडासा साधा भोळा पाहिजे हसरा चेहरा त्याचा पाहिजे लावून डोळ्याला फिरू दे गोगल नवरा रुबाबदार पाहिजे थोडासा साधा भोळा पाहिजे हसरा चेहरा त्याचा पाहिजे लावून डोळ्याला फिरू दे गोगल नवरा रुबाबदार पाहिजे चांदणी माझीच हाय गो चांदणी माझीच हाय गो चांदणी सजतई गो चांदणी सजतई माझ्याच साठी गो सजतई माझ्याच साठी गो चांदाचं परते चांदन पिंका तुला आले मागन चांदाचं परते चांदन पिंका तुला आले मागन तुझे आईच एक सांगन सासूशी नीट वागन तुझे आईच एक सांगन सासूशी नीट वागन लाडाची तुला वाढविली करे खांद्यावर खेळविली ओ तुझे काकावी आणि काकीवी नायक कशाची कमी केली चांदाचं परते चांदन पिंका तुला आले मागन चांदाचं परते चांदन पिंका तुला आले मागन तुझे आत्याच एक सांगन नंदेशी नीट वागन तुझे आत्याच एक सांगन नंदेशी नीट वागन सूर्याची किरण आली जशी पडली झाडाची खाली सावली सांग देवा मला भेटेल का राजा मम्मी पप्पाची मेरे बाबली सूर्याची किरण आली जशी पडली झाडाची खाली सावली सांग देवा मला भेटेल का राजा मम्मी पप्पाची मेरे बाबली आता काय करू जाऊन कोणा सांगू जीव माझा होतोय बाबरा आता काय करू जाऊन कोणा सांगू जीव माझा होतोय बाबरा आता जीव माझा होतोय बाबरा
बाकी काहीच मला माहित नाही, फक्त तूच मला पाहिजे नवरा. बाकी काहीच मला माहित नाही, फक्त तूच मला पाहिजे नवरा. असो बाबदार दिलदार मनाने असू दे गावची शान. साऱ्या शहरात डंका असो नावाचा आणि माझाच असो ते जान. असो बाबदार दिलदार मनाने असू दे गावची शान. साऱ्या शहरात डंका असो नावाचा आणि माझाच असो ते जान. ह्याच्या प्रेमामध्ये मी रे पागल झाले, येऊन कोणीतरी मला रे एवढा. ह्याच्या प्रेमामध्ये मी रे पागल झाले, येऊन कोणीतरी मला रे एवढा. बाकी काहीच मला माहित नाही, फक्त तूच मला पाहिजे नवरा. बाकी काहीच मला माहित नाही, फक्त तूच मला पाहिजे नवरा. साठ सुटलाय वारा, फक्त तूच मला जगात प्यारा. नवरा पाहिजे गोरा गोरा, नवरा पाहिजे गोरा गोरा. साठ सुटलाय वारा, फक्त तूच मला जगात प्यारा. नवरा पाहिजे गोरा गोरा, नवरा पाहिजे गोरा गोरा. हे काय चालू आहे? हा काय चालू आहे हे? मुलीकडचे आहे तुम्ही, मुलीकडचे. हे शोभत नाही तुम्हाला असं. तर मंडळी, सर्वात पहिली जो प्रोग्राम असतो पाय वगैरे धुणे आणि मुलींना कपडे वगैरे देणे, तर तो प्रोग्राम झाला होता. आणि आता रिंग सेरेमनी बाकी होती. त्याआधी जेवणाला सुरुवात केली, कारण यांच्या तयारीला वेळ लागणार होता. तर मग जे पाहुणे आलेली होती त्यांना वेळ होत होता, कारण 2 वाजली होती. तर सर्वांची जेवणाची व्यवस्था खाली केली असल्यामुळे सगळ्यांना खाली बोलावण्यात आलं. आणि इथे तुम्हाला मेनू दाखवतो आहे मी, कुठले कुठले होती. पनीरची भाजी होती छान, आणि इकडे कढीसुद्धा होती, आणि बरेच सारे आयटम होते. राईस, रोटी, त्याच्यानंतर पालकपुरी जी आहे ती होती, आणि आपले फेवरेट पुरणपोळी, मराठी डिश ज्याला आपण म्हणतो, तर पुरणपोळी देखील होती. इथे बघा यांचं काय चाललं. मी यांचे चुपचाप व्हिडिओ काढत होतो, म्हणून यांनी देखील माझा एक चुपचाप व्हिडिओ काढला. आता त्याच्यात सुधांशू येऊन मला सांगते इथे येऊन की तुझा व्हिडिओ काढणं सुरू आहे. काय दाखवू राहिले? हे काय खाऊ राहिले रे? निकालो जल्दी. तर आता कपल रेडी झाले होते, बट यांना वाट पाहावं लागत होती, कारण यांनी आधी सर्वांना वाट पाहायला लावली. तर त्यामुळे आता यांचे फोटोशूट चालू आहे, कारण खाली सगळे जेवण करत होते, तर वर कोणीच नव्हतं. त्यामुळे हे सगळे मंडळी वर आल्यावरच यांची एंट्री होणार होती, आणि मग एंट्री झाल्यानंतर जी रिंग सेरेमनी आहे ती होणार होती. तर खाली सर्व जेवणाची व्यवस्था चालू झाली होती, आणि सगळी पाहुणे मंडळी खाली येऊन जेवण करत होती. खूपच लेट झालं होतं तसं जेवायला, पण जेवण इतकं टेस्टी होतं की बस खातच राहावं. पुरणपोळी पहिल्यांदा मी इतक्या खाल्ल्यात. तर बघूया आता आणखी काय काय घडतं इकडे. तर आम्ही आणखी काय मस्ती केली खाली दाखवतो तुम्हाला. बापरे, ताटबीट एकदम रेडी. होय, माझंही ताट घे. ते गड्याचं काढा, मी तर म्हणतो गरमी होत असेल खूप. अरे पंगत छान जमली.
राष्ट्रकुलला मी याला माझ्या घरी आहे ना तो त्याचा उपवास आहे तो जायला आता थोड्या वेळात. हो आज त्याचा उपवास आहे. व्हिडिओ बाहेर काढा. तर फायनली सर्वांचे जेवण झाले आणि सगळे वर आली आणि पाहुणे मंडळी वर आल्यानंतरच यांची एंट्रीला सुरुवात झाली. तर हे क्लिप जे आहे ते रील्ससाठी मी उभ्या काढल्या होत्या, त्यामुळे या सगळ्या क्लिप्स तुम्हाला आता उभ्याच दिसतील 2-4 जे आहे त्यांच्या एंट्रीच्या, कारण छान अशी रील्स बनवली होती, ती देखील आपल्या पेजवर टाकतो मी. त्याआधी तुम्ही आता हा व्लॉग बघून घ्या. कुठे फोडले रे यांनी? जवळ आहे, जवळ सेंटरला आहे, सेंटरला. ईशू ओके स्टार्ट. तुमको पाया है तो जैसे खोया, कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ. तुमको पाया है तो जैसे खोया, कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ. किसी ज़बान में वो लफ्ज़ ही नहीं कि जिनमें तुम हो क्या तुम. बोल 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 राहुल. अगर कहो तुम साज़ी, तारीफ ये भी तो सच है कुछ भी जैसे खोया हूँ.
काम झालं की काम एक काम. वाजवा.
किती नकली काढा पूर्ण बाहेर असं उलटा कर पडू नको देऊ खाली फक्त त्यात लाईट्स पण लागतात ते वर पण जातात बबल असे जा बाजूला बढ़िया बढ़िया बढ़िया
तर गौरवरावांनी आणि त्यांच्या सिस्टरनी खूप सुंदर गाणं म्हटलं यार, आणि इतकं वातावरण भारी झालं होतं की असं वाटत होतं संपावंच नाही हे गाणं, असं चालूच राहावं. तर यानंतर तरी आपल्याला लेट होत होतं, त्यामुळे यांचे फोटोशूट पण बाकी होते आधी. तर यांना म्हटलं सगळ्यांच्या पहिले पाया लागून घ्या. तर त्या बोलले की सगळ्यांच्या पहिले पाया लागून घेऊ आणि त्यानंतर मग आपण बाकीचे राहिलेले फोटोशूट जे त्यांना आउटडोअर करायचे होते तर त्याच्यासाठी जायचं होतं, कारण मग सगळे पाहुणे मंडळीला पण थांबावं लागलं असतं. म्हणून पहिले हा प्रोग्राम मोकळा केला आणि यानंतर शिदोरीचा होता. तर शिदोरीत काय गंमत झाली हे आता तुम्हाला पाहायला मिळेलच. पहिले यांची मजा बघू. आणि हिनी सगळे पैसे माझ्याकडे दिले होते. आता घरी गेल्यावर आम्हाला ते पैसे पण मोजायचे आहेत की किती झाले, ती पण तुम्हाला दाखवतो पुढे मजा घरी गेल्यावर. तर चला बघूया यांची इथली पहिले मजा आणि मग आपली शिदोरीची मजा. काढतोय की टाकतोय, काढतोय की टाकतोय. अबे तिच्या हातात द्यायला लागते. उचल. अबे हो तसं नसते. पकड. एवढे नाही पाहिजे. पकड एवढे नाही पाहिजे. पैसे पैसे लागतील. ईश्वरी ईश्वरी पैसे पैसे लागतील. चालते ना. लागो त्याला. लागा 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 लाग ईश्वरी लाग. लागा लागा पाया लागा पाया लागा. त्याने पैसे काढले. पैसे काढले त्यानं. अरे पैसे तर घे. त्याने काढले पैसे दे. गेले. मी छोटा ही प्राय करतो पैसे बॅटरी गणली. आम्ही माया चालू केला. अरे माल विद्या ना ये माल थोड़ी ना है, ये माल है.
ये देखो, ये है पैसे देने वाले लोग। ये देख, वाह वाह वाह, चलो गड्डी दे दो अभी। ये आपको बाद में महंगा पड़ेगा। चलो 1100 कर दो। एक जीरो और लगा दो। हीरो की कीमत ही नहीं है ना। सबसे बड़ी बात है इंडिया का दो दे रहा हूँ। सुयोगच्या मनाने सुयोग किती वाजता 3001 बेचा हुआ माल। गिरा भी दिया आप 100 कम हो गए। किती पाहिजे तू 100 काय झालं 200 झाले ना 50 अजून दे टाकून सोन्याला आवाज दे रे नोटा 5 असतात नोटा 1 2 3 4 नाही आमच्याकडे नाही पेकत नोटा एक काम करा तो सोन्याचा कॉईन देऊन टाका चला चला 3001 मध्ये फायनल करणार पटापट झाले ते 2500 हे 500 घ्या ते 500 चला आता चालते चालते चालते
हा इकडे दाखवून द्या इकडे दाखवून द्या 30,000 रुपये. हा ये शिदोरी के गल्ला किती भिकारी सारखे आपण करू राहिलो 100चं जास्त आहे बरं. त्याच्यानंतर ती नोट नसते का 1 रुपयाची ती ये है गाइस 10,350 1 रुपये वरतू 10,351 50 आणि आणि आता शिदोरीचे वेगळे हे तुमचे हक्काचे पैसे तुमच्या हक्काचे पैसे हक्काचे पैसे आहेत. 1 रुपये 1 मिनिट आणि हे आमचे राहील हक्काचे वागली पोरगी हा हे घे रबर लावा आणि गाईज हे आमचे 3500 रुपये आमच्या हक्काचे हे आम्ही पंजाबराव धाब्यावर जाऊन हे लुटून येऊ याचे उडवून येऊ नाही जाऊ उद्या जाऊ तुम्ही थांबा ना थांबा ना थांबा तुम्ही जाऊन या रुको नाही आप जाके आज काम नव्हतं बोलू द्यायला अगं गाडी पाहिजे होती सोबत वरतून गाडी पाहिजे होती 100 ग्रॅम तर दिलाच पण गाडी पाहिजे होती वर काकू हे भरा त्याच्यात खडी साखर ईश्वरी यायच्या आधीच आम्ही सगळं पाहून घेतलं हे माझं दिलेलं गिफ्ट हिंमत व्हायलाच पाहिजे मग इकडे तोंड करून म्हणा इकडे पाहू नका नाही हे ईश्वरीला दिलेलं सामान होतं त्यांनी हे किट दिली मेकअप किट दिली पाहिजे दाखव खोलून दाखव आजीला ते पण आहे तेही दाखवा मामी एकदा पहा आमच्या जवळ म्हणा ना. हा म्हणा म्हणा ना. हिम्मत जोश यो You can do it. यू कॅन डू इट म्हणा एकदा. पहा आमच्या जवळ आहे ती. हा एकदम एक असा कमरेवर हात म्हणा लवकर. सुरू कर. तिकडे बघू. हा झालं संपलं नाही वॉच दिली म्हणा आमच्या जावयानी पहा आमच्या जावयानी वॉच दिली हा हरून टाकली एका महिन्यात. या दाखवा वॉच दाखवा वॉच तर मंडळी कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. हा एंगेजमेंटचा व्लॉग होता. आता पुढे लग्न वगैरे राहील ईश्वरीचा त्याच्यात खूप धमाल होणार आहे आणि बरेच सारे आपले व्लॉग चॅनलवर येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे जेही लेटेस्ट व्हिडिओची नोटिफिकेशन आहे सर्वात पहिले तुम्हाला येईल. तर भेटूया गाईज नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय टेक केअर. आणि ही रील्स देखील मी पेजवर अपलोड करणार आहे तर आधी व्लॉग झाला असेल बघून तर मग ह्या रील्ससाठी नक्की सबस्क्राईब करा.